इथे जमा आहे तुमचे नक्कीच. तुमचा मोबाईल इथे आहे अथर्व, येतोय नक्कीच. चला सुजित मिसाळ 4 षटकांचे सामने यापुढे सर्व होतील आणि वेळ 15 मिनिटं 3 ओव्हर, कंपल्सरी 15 मिनिटं 3 ओव्हर साठी. विनायक घाडीगावकर आलेत का? हॅलो हॅलो. चला या दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कंपल्सरी पाहिजे दोन्ही संघाचा. आणि अमित वरंडे 2 रनची पेनल्टी असेल तुम्हाला ट्रॅकसाठी. ट्रॅक ट्रॅक नो एक्सक्यूज, 2 रनची पेनल्टी. जर ट्रॅक चेंज नाही केली नाहीतर तुम्ही इम्पॅक्ट वापरू शकता. प्लीज खुर्ची नेऊ नका, प्लीज खुर्ची नेऊ नका, प्लीज खुर्ची परत आणून. हायड्रा हर्ष प्लीज, हर्ष प्लीज, प्लेयर उभे आहेत प्लीज. निखिल निखिल खुर्ची द्या. निखिल प्लीज, निखिल. तर नाही लागणार, इम्पॅक्ट यूज केला तरी चालेल, चेंज केली तर नाही लागणार. इम्पॅक्ट 1 ओव्हर नंतर जरी तुम्ही आतमध्ये घेतलं तरी चालेल, नो इश्यू. शिवा अनंता, शिवासाठी सुद्धा नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला वॉर्निंग असेल. ब्लू ट्रॅक आहे, ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी. शिवाची ब्लू ट्रॅक आहे दोन्ही, म्हणून या मॅच मध्ये तुम्हाला पेनल्टी दोघांना सुद्धा लावली गेली नाही कारण की 2 समसमान होत्या. चला 12वा खेळाडू माऊली. एक देऊ ना, एक चेंडू दे, एकच एक.
पहिल्या चेंडूवरती मुकेश मिसाळ ब्रँडेड चौकार. सोय चेंडू 5. हो षटकार. हो चांगली सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मुकेश मिसाळ आणि मिलिंदजी देशमुख कॉल उचला जरा 1 मिनिट. मिलिंदजी देशमुख यावेळेस आपण पाहतोय नक्कीच कल्पेश आंबेकर. हो क्लासिकल स्ट्रोक क्लासिकल. इट्स क चौकार. रुपेश साठी प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले जावेद भाई पठाण यांच्याकडून. नक्कीच सुरेख फलंदाजी. यावेळेस मात्र लोअर फुल टॉसचा फायदा. चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार. एक रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा खेळाडू लेफ्टी बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे असा हा खेळाडू ज्याची आपण प्रमुख उपस्थिती म्हणून लावली करण मडवी. तेव्हा संपूर्ण मॅच साठी आपला प्रमुख पाहुणा म्हणून आपण करण मडवी यांचं स्वागत करूया. करण मडवी आलाय गावठाणचा एक खेळाडू. फेअर डिलिव्हरी आहे रुपेश. नक्कीच या करण आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यासोबत अण्णा आमचे लाडके मित्र करण जी आले त्यांचं सहर्ष स्वागत. आपण संपूर्ण रायगड ज्यांनी दबदबून ठेवला असा हा खेळाडू करण. यावेळेस सुद्धा सुरेख चेंडू. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने. नक्कीच करणचं इथे सहर्ष स्वागत. नक्कीच आमच्या संपूर्ण टीमला विनंती असेल, रितेश असेल, प्रथमेश असेल, त्यांना विनंती असेल की मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह पाली प्रीमियर लीग 2026 काकी 6 लिंबू सरबत पाठवा. काकी निलेश सर या जरा प्लीज. नक्कीच आपण पाहतोय वळूया मॅच कडे. तत्पूर्वी एक स्वागत ज्यांची आज वर्णी लागली या मैदानावरती खेळण्यासाठी नाही परंतु नक्कीच 22 तारखेला ते येणार आहेत
असं त्यांनी म्हटलंय की ओपनची टुर्नामेंट आहे MD बिग बॅश धमाका यांच्यासाठी करण मडवी आपल्याला नक्कीच SD स्पोर्ट्स पालीमधून खेळताना मिळतील आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण जर प्लेयरनी जाणून बुजून लागलं नाही नकळत लागलं तर तो रन दिला जाईल कशासाठी रिव्ह्यू आहे हा रिव्ह्यू नाही घेऊ शकत सर तुम्ही डिसिजन द्या याच्यावरती पंच समोरच असतात याच्यावरती पंचांना समोर दिसतं तत्पूर्वी सन्माननीय मिलिंदजी अक्कू प्रथू यांच्या सर्वांच्या समेत सुजल या करण वडवीचा आपण भव्य दिव्य असं स्वागत करायचं आहे निलेशजी नाईक कॅशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण करतोय कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त चर्चेने जाणारे व्हिडिओ जिला 2 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले 6 चेंडू 6 षटकार आणि त्यानंतर स्टार झालेला खेळाडू परंतु त्याच्या मागे असणारी त्याची प्रचंड मेहनत त्याच्या घराचा हॉल जर तुम्ही पाहिला तर त्या हॉलमध्ये आता ट्रॉफी ठेवायला सुद्धा जागा नाही अशी करण मडवी याचा सन्मान आपण पाली प्रीमियर लीगच्या निमित्ताने करतोय आणि तुम्हा सगळ्यांना आणि त्यांच्या समवेत गेले अनेक वर्ष त्याच्यासोबत मित्रत्वाचे धागे निर्माण करणारे अण्णा हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे शिल्पकार या कमिटीचे चेअरमन अण्णा यांचं आपण स्वागत करतोय मित्रांनो काही माणसं अशी असतात जी स्टार असतात आणि प्रसिद्ध असतात परंतु एक गोष्ट मी निश्चितपणे इथे सांगू इच्छितो की स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणसाला प्रसिद्धी मिळत नाही आणि तो सिद्धत्व साजरा केला तो म्हणजे करण मडवी याने आणि आज सर्वत्र करण मडवी याचं नाव आहे आणि करण मडवी सारखाचा षटकार आला आहे करण मडवी 6 चेंडू 6 षटकार रायगड प्रीमियर लीग असेल अशा मोठमोठ्या स्पर्धा असतील इथे करण मडवीची फॅन फॉलोइंग आपल्याला बघायला मिळते हेलो यहाँ पर शानदार छक्का 33 रन स्कोरबोर्ड पर हल्के हाथ से गति परिवर्तन लेग स्टंप को छोड़ने वाली ये वाइड गेंद पार्क पैंथर्स टीम ओनर मिलिंद देशमुख इन्होंने पहला मुकाबला जीता है और पहला मुकाबला रोशन ठोमरे फेम टीम आई इक्विरा माउली ने भी जीता है ये बैटल बिटवीन बैटल ग्राउंड ऑफ दोज विनर टीम्स दोनों ही टीमों ने अपना एक अंक खोला है और सिद्धेश दंत के नेतृत्व में MD बिग बैश धमाका जिनके जनक है मिलिंद देशमुख इनकी उस प्रतियोगिता में 4 दिनों में कई नामी गिरामी सितारे आपको देखने को मिलेंगे और पाली का ये ग्राउंड बिल्कुल फिर से एक बार चहचहाता आपको नजर आएगा जो हाँ 4 ही दिन पानी मारकर इस ग्राउंड को तैयार किया जाएगा MD बिग बैश धमाका के लिए उसके बाद पूरी टीम गोवा प्रीमियर लीग के लिए जाएगी वाइट का इशारा आता हुआ रन संख्या स्कोर बोर्ड पर आगे बढ़ती हुई 35 रन 35 धावा आड़ा बल्ला पीछे फील्डर लड्डू कैच जिसे कहा जा सकता है 4 ओवर प्रति पारी का यह मुकाबला आक्रामकता देखने को मिलेगी लेकिन यहां पर सौरभ और अमित दोनों ही गेंदबाज और कैच लेने वाले फील्डर को भी 500 रुपए का कैश प्राइज MD यानी कि ATM द्वारा
थैंक यू डीजे। आइए एकवीरा माउली, शानदार उन्होंने अपनी शुरुआत की है। मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता, लेकिन क्या शानदार आगाज किया है। 35 रन 2 विकेटों के नुकसान पर 1.5 ओव्हर के बाद एकवीरा टीम संघाकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। इथे पैसे महत्वाचे नाही आहेत, इथे भावना महत्वाच्या आहेत। आपल्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण श्री गणेश टेम्बी संघ एकवटलेला है। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के खेल के बाद रन संख्या 17.5 रन प्रति ओवर, 35 रन 11 पर खेलते हुए मुकेश मिसाल, और अभी अभी जो मैदान पर उतरे हैं वो है शरद दलवी। पारी की 2 ओवर समाप्त। इस ओवर के प्रायोजक थे अंकल नर्सरी, सुजल दीवा एंड होटल श्री गणेश। डीजे। थैंक यू डीजे। जावेद भाई पठान, इनके ओर से रिजवान के लिए कैश प्राइज 200 रुपये। प्रतीक, खरंच जर जावेद भाई स्वतः जरी स्पर्धेच्या बाहेर गेले तरी सुद्धा सातत्याने सर्व खेळाडूंना बक्षीस लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। रुपेश याला हे 200 रुपये आलेले आणि अनिश बाबांना फोन करायचा आहे तुमच्या। अनिश कांबळे, फोन करून सांगा। संदेश वरंडे आ रहे हैं गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। वाइट का इशारा। मुकेश मिसाल एक मंजे हुए खिलाड़ी हैं, सीनियर खिलाड़ी हैं, वाइस प्रिंसिपल है अपने कॉलेज के। अथर्व, रुपेशला दे दे। अथर्व, ते 2 पायल फाइटर्स के ओनर महेश दादा खंडागले, राशिद भाई शेख। पहला मुकाबला जरूर उन्होंने हारा है, लेकिन उनके मनोबल पर कोई असर नहीं पड़ा है, वो जरूर वापसी करेंगे। हवाई फायर, सिक्सर। शानदार ये पीपीएल का आयोजन, कुल मिलाकर 95 रुपीज 95 कुल मिलाकर 1,05,000 रुपए कैश प्राइज वाली ये प्रतियोगिता। पाली प्रीमियर लीग सीजन 11 स्पॉन्सर्स बाय सिद्धेश सुभाष दन एसएसडी। मुकेश मिसाल सामना करेंगे संदेश वरंडे। राइट आर्म राउंड द विकेट, सीधे ब्लेड से व्यू में अर्जुन के धीर की तरह गेंद सीधी जाती हुई, यह आता हुआ अंकल नर्सरी, सिक्सर। हेलो, लगातार के 3 छक्के आए हैं। आई एकवीरा माउली के बल्लेबाज मुकेश मिसाल द्वारा। वाइस कप्तान है, रन संख्या 54 रन 54। फुल टॉस और चौथा, 6 का 6, 6 दूने 12, 6 तिया 18 और आखिरी गेंद पर शानदार कैच लिया है। कार्बन कमाल कैच ऑफ द मैच, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच, कल्पेश अंबेकर। इस शानदार कैच के लिए 500 रुपए का कैश प्राइज कल्पेश को भी और गेंदबाज को भी।
लगभग 29 रनों की पारी खेलकर मैदान से बाहर। 400 के स्ट्राइक रेट से 7 गेंदों पर उन्होंने 29 रन बनाए हैं और 54 रन टारगेट हुआ है। 54 रन अभी भी इस इनिंग के 8 गेंदों का खेल शेष है। 8 गेंदों का खेल शेष है। संदेश और संदेश का सामना करने के लिए अब नए बैटर मैदान पर उतरते हुए हैं। नाम है रोहन, रोहन भोजने, कामोठे में रहते हैं। इस बार फिर से एक बार हवा में कैच की संभावना है। बम्बिया गेंद के नीचे, बबली गेंद के नीचे, लेकिन काफी दूर रहे हैं और बबली स्प्रिंटर हैं, छरहरे बदन वाले हैं, बिल्कुल करण मडवी के छरहरे बदन की याद हमें आती हुई, लेकिन बाजों में उनके बहुत ताकत है, कलाइयों में एक ताकत है, जोश है करण मडवी के। ऐसा ही जोश एक आधा खिलाड़ी हमें दिखाई है। अब इसके बाद लूजर लूजर जिन्होंने पहला मुकाबला हारा है, गंवाया है, पार्थ पैंथर्स, अर्जुन रॉकर्स और पायल फाइटर्स। आपको टॉस के लिए आना है। पायल फाइटर्स और अर्जुन रॉकर्स टॉस के लिए आना है आपको। चलिए थोड़ा सा और स्पीड अप कीजिए। घड़ी की टिक 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 आगे बढ़ती हुई। रन संख्या 56 रन, 3 ओवर के 3 विकेटों के नुकसान पर। तीन ओवर हो चुके हैं और अब डेथ ओवर लेकर कौन सा गेंदबाज आएगा, और यहाँ पर 14 रन आते तो 70 बनेंगे। क्या होगा सुनते हैं डीजे ब्रेक के बाद। इस बार बैकफुट पर जाकर रचनात्मक स्ट्रोक खेला, जिसे जगह बनाकर खेलने का कहा जाता है। बढ़िया गेंद, 1 रन आता हुआ, 1 रन के साथ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ। आइए एकवीरा मावली और पार्थ पैंथर्स के बीच का ये मुकाबला, रोमांचक स्थिति में, क्योंकि दोनों ही तरफ 6ठे 7वें नंबर तक बल्लेबाज हैं और ये दोनों ही आयोजनकर्ताओं की ये टीमें हैं। और यहाँ से ये बात स्पष्ट होगी कि कौन सी टीम अगले दौर में क्वालिफाई करेगी। वाइट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। अंपायर तीनों ही तरफ से, हमारे तीनों ही अंपायर बहुत ही अच्छा काम कर रहे हैं और जर्सीज भी काफ़ी अच्छे तरीके से, टी शर्ट्स प्रोवाइड किए गए हैं सिद्धेश दंत द्वारा, 70-70 द्वारा। आदरणीय नगर सेवक सुधाकर जी मोरे, हाँ हवा में गेंद, अमित शिर्के गेंद के नीचे, 500 रुपए का कैश प्राइज अमित शिर्के को और गेंदबाज को भी। आज यहाँ पर बहुत सारे पैसे लेकर आए हैं। बर्थडे बॉय के लिए 1000 रुपए। वाह भाई वाह, कमाल का ये खेल, ये अच्छी बात। पाली नगर पंचायतीचे आदरणीय स्वीकृत नगरसेवक आणि अतिशय दमदार राष्ट्रवादीचं व्यक्तिमत्व, आणि असं म्हटलं जातं ना की या माणसामध्ये दम आहे, हा वाघ आहे, तो म्हणजे सुधाकरजी मोरे। इकडे सुधाकरजी मोरे आणि तिकडे सुधाकरजी घारे, बरोबर ना? पप्प्या दादा बोलल्यावर सकाळचा नाश्ता 1 नंबर, 12 पर्यंत जबरदस्त सोय असते। नाही दिवसभरच असतो नाश्ता, पण पप्प्या दादाची पकड 12 वाजेपर्यंत जबरदस्त आहे। त्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य। आज मिलिंदजी देशमुख लोक जवळपास 2-1 लाख रुपये कॅश घेऊन आलेले आहेत आणि त्याचमुळे की काय आज
हा इकडे अखिलजी महाडकर ज्यांच्या माध्यमातून सध्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये खूप चांगलं कार्य केलं जातं आणि आमच्या क्लासिक फिटनेस स्टुडिओचे सर्वा सचिन वारंगे ज्यांनी आपलं नाव आपल्या तालुक्याचं नाव ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचवले असे सचिनजी वारंगे यांचेही सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने आदरणीय जग्गूबाई जैन ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी LCD आम्हाला दिलेली आहे नाही काय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सॉरी चुकीची दुरुस्ती इथे मात्र धावसंख्या 59च्या आकड्यावर जग्गूभाई यांचेही सहर्ष स्वागत. हा मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विशेष आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आज मिलिंदजी देशमुख यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिकांची खैरात विकेटसाठी 1000 रुपये, बॉलरसाठी 500, कॅच घेण्यासाठी 500 रुपये. अर्जुन रॉकर्स आणि पायल फायटर्स टॉससाठी या. MD बिग बॅश धमाकामध्ये तुम्हाला करण मडवी सारखे खेळाडू बघायला मिळतील. फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्यात मिलिंदजी त्याने. किती देणार? हा एकूण त्याला 1500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. मगाचे 1000 आणि आताचे 500. हा ते मोजा नंतर. अखिलजी आपलं स्वागत आहे आपल्या माध्यमातून तब्बल जग्गूभाई जैन यांच्याकडून. हा प्रत्येक षटकाराला जग्गूभाई जैन जितेंद्र इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि करण मडवी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. तू येतोस नंतर. ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड. चला शुभम कदम कुठे आहे? अरे दुसरा प्लेअर पाठवा. आला शुभम कदम आला. ओके करण मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आज मात्र देशमुख बंधू म्हणजेच कुमार पार्थ मिलिंद देशमुख यांच्याकडून बक्षिसांची प्रचंड लयलूट आपल्याला बघायला मिळते. आमच्या अखिलजी महाडकर यांच्या माध्यमातून 3 दिवस पाणी पुरवठा आहे. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व अखिलजी. त्यांच्याकडे पाहिलं की आपण कुठेतरी दुबईमध्ये आहोत असं फील होतं आणि तिकडे बसलो की कतारमध्ये आहोत असं वाटतंय. कारण सुधाकरजी तिकडे कर्जत खालापूरमध्ये जादू चालते सुधाकर घारे आणि सुधागडमध्ये जादू चालते ती पप्प्या मोरे. हा जादू आहे त्यांच्याकडे. इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. हा पनवेलचे सुपरस्टार खेळाडू करणकडे पाहिलं की पनवेलकरांची एक स्टाईल आहे. बाजूचे केस अजिबात तुम्हाला दिसणार नाहीत. माझे पण 3 भाचे पनवेलमध्ये आहेत ना. बाजूचे केसच तुला दिसणार नाही. दर आठवड्याला हेअर कट ही खासियत आहे. हा कारण शांत आहे. लग्न झालं नाही ना. हा मग आता सध्या तो शांत आहे. कारण करणकडे आपण हा काय पाहिजे? बॉल बॉय कुठे आहे आपला? विनीत तुझंच खूप जबाबदारी आहे मित्र. गोव्याला जाताना तुझ्याकडे विशेष लक्ष असणार आहे. करण मडवी एक अतिशय जबरदस्त. कारण फक्त प्रश्न एवढा एकच असेल की आमच्या सुधागडचे प्लेयर जे आहेत ते व्यावसायिक संघांमध्ये खेळण्यासाठी त्यांनी काय मेहनत घ्यावी एवढाच प्रश्न आहे.
मेहनत केली पाहिजे पहिले तर, आणि पाय जमिनीवर ठेवायला पाहिजे. आणि आभार मानेन की मला इथं बोलवला आणि सत्कार केला मला. पाय जमिनीवर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. हे महत्त्वाचं वाक्य आहे. मेहनत तुम्हाला करावी लागेल. आपले ICCचे पंच आपल्याला ज्यावेळी पालीमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलं, हनुमंत सिंगजी, की आमच्या पंजाबमध्ये तर हरियाणामध्ये एवढे मोठे ग्राउंड नाही आहेत, तरीसुद्धा आम्ही IPL सारख्या मॅचेसमध्ये खेळलो, सचिनसोबत खेळलो, परंतु मेहनत सतत घेत गेलो आणि पाय जमिनीवर ठेवले. आणि तेच वाक्य करणने सुद्धा सांगितले की पाय जमिनीवर ठेवा. इथे मात्र 4 षटकार मारले की संध्याकाळी सिद्धेश दंतच्या ऑफिसमध्ये ती रात्रभर तोच 4 षटकारांची चर्चा असते. बरोबर सिद्धेश, म्हणजे पाय जमिनीवर ठेवणं गरजेचं. मॅचकडे वळूया. पहिला चेंडू आडवा पट्टा आणि पंचाचा इशारा येणं बाकी आहे. आलाय आलाय आलाय, हा ASV ब्रँडेड षटकार. हॅलो, लाईनमन आहेत, त्यांना सूचना परत एकदा आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही, आणि जोवर मैदानात उभे आम्ही शत्रूला जिंकणं शक्य नाही, असंच काहीतरी अमित आणि रामा सांगतोय. सुजित मिसाळ धावसंख्या 6 या आकड्यावर 60चा पाठलाग, प्रति षटक 15ची सरासरी. गॅप शॉट सिलेक्शन केलाय, चेंडू मिड विकेटला जातोय. जग्गू आहे तिथे आणि तिथे मात्र आलाय चौकार. जग्गूच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक पार्क पॅन्थर संघासाठी. DJ. चा पाठला करताना धावसंख्या 10 या आकड्यावर. इथे मात्र बॉलरचं नाव रुपेश, बरोबर, रुपेश काटकर. 21 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. आज आयोजकांच्या भूमिकेत, समालोचकाच्या भूमिकेत तुम्ही सिद्धेश दंत यांना पाहू शकता. फुलटॉस होता, फक्त ड्राईव्ह केलं ऑफ साईडला. कव्हर्समध्ये अनिश कांबळे आहे, सिंगल येईल आणि एक चांगलं बॅटल मैदानावर बघायला मिळेल. मित्रांनो, क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे प्रत्येक वेळी तुम्हाला सावध राहावं लागतं आणि तीच सावधानता आज स्वतः कर्णधार सुजित मिसाळ दाखवतोय. धावसंख्येला आकार येतोय. आता मात्र मागच्या सामन्यामध्ये ज्याने विजयी धावसंख्या उभारली होती तो अमित शिर्के साई भक्त इथे मात्र तयार झालेला आहे. इथे मात्र काय होतंय, काय घडलंय, विकेटकीपरच्या हातातून चूक झाली आहे आणि क्रिकेटमध्ये मात्र चुकीला माफी नाही आहे. आणि इथे मात्र 19 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. जो पानी से नहाते हैं वो तो सिर्फ लिबास बदलते हैं, और जो अकिल की तरह पसीने से नहाते हैं वही तो इतिहास बदलते हैं. अपने भाई के लिए जो उन्होंने किया है वो आज भी हमारे दिल में है. और अकिल वन ऑफ द फाइनेस्ट 5 टॉप के ऑलराउंडर थे, तब से अकिल मेरा फेवरेट है. अकिल है और लबड़ी, ये मैं हमेशा कहता हूँ. हालांकि लबड़ी दुबई में है, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3 दिवस पाण्याचा पुरवठा झालेला आहे आणि पुढच्या वर्षी आणखी जास्त मदत आमच्या PPL अकिलजी तुमच्या माध्यमातून होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. पुढच्या वेळी खूप मोठं सहकार्य आपलं राहतंय. यावर्षी सुद्धा आपलं मनपूर्वक पाली प्रीमियर लीगच्या निमित्ताने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अखिल जी, आप दिन दुनी और रात चौगुनी तरक्की करें. और जग्गू भाई जैन, अगले साल या अगले साल के लिए एक आध फ्रिज, वॉशिंग मशीन या TV जरूर अगले PPL में आपको देखने को मिलेगी.
मैन ऑफ द सीरीज के लिए। इस साल उनका बहुत बड़ा योगदान रहा है, उनका हाथ बहुत बड़ा है। तो आइए मॅच की ओर बढ़ते हैं। आपण बघतोय 12 धावा धावफलकावर आले, 18 चेंडू आणि 48 धावांची गरज। धावसंख्या तेवढी मोठी नाहीये विनीतजी, परंतु आपण बघू शकतो समोरचा संघ सुद्धा आई एकविरामुळे ताकदीचा आहे। रामा, अमित आणि त्याच्यानंतर कोण आहे खेळाडू सांग त्यांचे, त्यांची प्लेइंग लिस्ट सांग ना। चेतन आंबेकर, आणखी संदेश वरंडे आहे, आणखी असे 5-6 प्लेयर आहेत त्यांच्याकडे बॅटिंगला। राजा रुईकरला सुद्धा त्यांच्या जर्सीमध्ये आपण पाहतोय। व्यावसायिक मध्ये खूप मोठं नाव, टिंबाडिया साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी। आज किल्ल्यावरून प्रेक्षक सातत्याने हा सामना बघतायत। सोड आता थोडा आवाज सोड आता। हॅलो हॅलो, गडापर्यंत आवाज गेला पाहिजे। थँक्यू। इथे मात्र मुकेश मिसाळ फिरकेचं जादू टाकतोय। आता मात्र हा बॅटल मैदानात बघायला मिळेल, कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडूवर वैविध्यता असणं गरजेचं आहे। मग तुम्ही फ्लिकर टाकू शकता, टॉपर टाकू शकता, गुगली टाकू शकता, दुसरा टाकू शकता, यॉर्कर टाकू शकता, टॉपस्पिन टाकू शकता, फुल टॉस टाकू शकता। असे अनेक विविधपूर्ण खेळाडू विविध चेंडू हाताळू शकतात। मुंबईचे काही कलाकार पहिल्यांदा फिरकीसाठी प्रसिद्ध असतात, परंतु तदनंतर तो लोण आपल्या रायगडपर्यंत आला। पनवेलकरांनी इथे मात्र दादागिरी सिद्ध केली, मात्र आज सिद्धेश्वरचा खेळाडू चमकतोय। इथे मात्र षटकार आलाय डीजे। या षटकाराच्या मदतीने आमचे स्कोरर मित्र विनीत जोशी आम्हाला कळवतात धावसंख्या 18। इथे मात्र करण वडवी आपल्यामधून आता रजा घेत आहेत, ते नक्की आपल्याला MD बिग बॅश धमाकामध्ये बघायला मिळतील। त्या टॅप केला चेंडू सी मा पार, चौकार। पंचाहत्तर बॉल आहे, जो बॉल दिलाय फ्री हिट आहे। आता मात्र स्वतःला आता सिद्ध करावं लागेल अमित शिर्केला। उघडा डोळे बघा नीट, आणि पुढचा चेंडू फ्री हिट, इथे षटकार आलाय डीजे। धन्यवाद धन्यवाद डीजे। अमित शिर्के यांच्यासाठी आदरणीय जावेदभाई पठाण यांच्याकडून जर आणखी एक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 षटकार ठोका आणि 500 रुपयाचं पारितोषिक जिंका। मिलिंदजी देशमुख यांच्याकडून मात्र 1000 रुपये आहेत, ते आमच्या लक्षात आहेत। 15 चेंडू आणि 31 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असेल। आडव्या बॅट नाही ते स्लॉक स्वीपचा फटका, सरस गडाला घातली गवसनी आणि चेंडूला पाठवलाय सी मा पार, आलाय सिद्धेश दंत ब्रँडेड षटकार। थँक्यू डीजे। 7 चेंडू आणि 23 धावांवर खेळतो। या षटकाराच्या सलगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले जावेदभाई पठाण यांच्याकडून आणि मिलिंदजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। धन्यवाद। अभिजितजी गडगे आपल्याला फोन लावलेला आहे, आपण कुठे असाल फोन पिकअप करा। अभिजित गडगे, इथे मात्र 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। इथे मात्र गॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू नाही आहे। अमितला एक चांगली गोष्ट झाली आहे, अमितला जीवनदान मिळतंय। अमित एक चांगला खेळाडू आहे, अमितसाठी नक्कीच मी एक शेर, आपण एक चांगल्या 2 ओळी बोलूया।
खोटा सिक्का हूँ दरबार में पड़ा रहने दो, मैं दीवाना हूँ मुझे जिद पर अड़ा रहने दो, पाँव में बेड़िया हाथ में कड़ा रहने दो, मुझे साईं बाबा की अदालत में खड़ा रहने दो. ओम साई राम. 36 रन्स ऑन बोर्ड, 13 बॉल्स अँड 24 रन्स नीडेड. 13 चेंडू 24 धावांची असेल गरज. कुणाल शेवाळे माझा भाऊ कुठे दिसत नाही मला. आज सिद्धेश खूप खुश आहे. हा हा दांडी 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 गोल डीजे. चोवीस धावा आल्यात या षटकामध्ये आणि आता 12 चेंडू आणि 24 धावांची असेल गरज. सामना दोन्ही बाजूला झुकलेला आहे. खूप छान पद्धतीने ऑपरेटर अजय पाटील यांनी आवाज सोडलेला आहे. आज महाशिवरात्र, खजूर खाण्याचा दिवस. सिद्धेश दंत प्रेझेंट्स. आणि अतिशय मी सिद्धेशने दरवर्षी ज्या सामने ठेवले त्यामध्ये ऑक्शन पासून आमचं सहकार्य राहिलेलं आहे आणि प्रत्येक वेळी आपण बघतोय की प्रत्येक सामना विनीतजी खूप छान रंगला आहे. वन साइडेड कुठलाच सामना झालेला नाही आहे. हा सामना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल कारण 12 चेंडू आणि 24 धावांची असेल गरज. फिरकीचं अस्त्र पहिलंच सफल झालाय. ह्याला म्हणतात रचनात्मक स्ट्रोक. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे आणि काय जबरदस्त फिल्डिंग केली तिथे. नितेश शेळके आहे ते आपले जे आहेत व्हॉलेंटियर्स त्यांनी सांगा ना काय ते आता जाऊन आले. काय सांगतात इशारा दिसत नाही. चौकार दिलाय, चौकार दिलाय. थँक्यू डीजे. चेक केला जातोय. चौकार आहे. हे बघा लावले जावेद भाईनी लावलेले सगळ्यांचे पैसे इथे जमा होत आहेत आणि एक चांगली अरे रे 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 रे. टांगों में से दरार, गेंद फरार, गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. डीजे इथे मात्र नशिबाचा चौकार आलाय. चांगली बॉलिंग टाकलेली आहे. आता मात्र लेफ्ट आर्म कट बॉलिंग करतोय तो म्हणजे किंग करण. 9 चेंडू आणि 16 धावा. हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आई एकविरा माऊली संघासाठी पाण्याची तयारी ठेवायची आहे. पाणी जे आहे आपण तयारी ठेवायचं आहे. एवढे सुंदर ट्रॉफीज आहेत. एक मुलगा आपल्या व्हिडिओमध्ये तो कैद करतोय. इथे मात्र समोर टाकला आणि षटकार ठोकलाय तो म्हणजे पठ्या अमित शिर्केनं.
8 चेंडू आणि 10 धावांची गरज 50 पूर्ण झाल्यात या षटकाराच्या मदतीने जो ठोकलाय अमित शिर्के याने एक हाती लढतोय, एकटा लढतोय, एकटा ठोकतोय, एकटा नडतोय. टायगर टायगर टायगर, एकटा टायगर अमित शिर्के. तेरा चेंडू आणि 44 धावांवर नॉट आउट खेळतोय अमित आणि 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. षटकार मारला नाही, षटकार मारला तर त्याचा अर्धशतक पूर्ण होईल. मात्र आता झालंय काय, इथे मात्र ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 44 धावांवर नाबाद खेळतोय. काल सागर घोलपला पाहिलं, पहिल्या दिवशी प्रथमेश दंतला पाहिलं, दुसऱ्या दिवशी साहिल शेवाळेला पाहिलं. मात्र आज तुम्ही राशीद भाई शेख यांना पाहू शकता. राशीद भाई एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने संघासाठी उभे राहणार. 6 चेंडू 4 धावांची गरज. षटकार मारून जरा सामना संपवला तर चेतनसाठी किंवा अमितसाठी, जावेदभाई पठाण चेतनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जावेदभाई पठाण यांच्यासाठी. गोलंदाजी मार्कवर निलेश. लेग ब्रेक, आडव्या बॅटचा प्रयत्न, चौकार आणि मॅच फिनिश. चौकारानं हा सामना जिंकलाय तो म्हणजे पार्थ पॅन्थर्स आणि ओनर्स मिलिंदजी देशमुख आमच्याकडे आलेले आहेत. टीमला तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज, अमितला 2000 रुपयाचं कॅश प्राइज, चेतनला 500 रुपयाचं, तब्बल 4500 रुपयाचं पारितोषिक. त्याच पद्धतीने आपण बघतोय अमितसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जावेदभाई पठाण यांच्याकडून. अमित आपण यायचं आहे आणि लगेचच बक्षीस वितरण आपण सिद्धेशजी यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. सिद्धेशजी, सिद्धेश, राशीद भाई. इथे मात्र पाली प्रीमियर लीग म्हटलं की सिद्धेश दंत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे सहकारी आणि आता लगेचच कॅप्टन कोण रामा आपण सुद्धा यायचं आहे. सगळ्यांनी यायचं आहे, त्यांच्या टीमनी यायचं आहे. अमित, कल्पेश, सगळी टीम, चेतन, मिलिंदजी खूप छान जबरदस्त तुमचा संघ खेळलाय, कसं वाटतंय? खूप छान पोरं खेळ, खूप छान खेळली. खास करून मग कल्पेशची बॉलिंग पहिल्या मॅचला आणि अमित खास करून एकदम मस्त खेळला दोन्ही मॅचेस. त्याला शुभेच्छा पुन्हा एकदा पुढच्या मॅचसाठी पण. आणि अख्ख्या टीमनी वरती इकडे या. अमित जबरदस्त खेळ झालाय, कसं वाटतंय? पहिलं तर सिद्धेश दंतचं अभिनंदन करेन. खूप छान आयोजन केलंय त्यांनी आणि छान केलं. म्हणजे मला रामा असन, भाई असन, भाईनी मला खूप सहकार्य केलं. काटकर त्यांनी खूप सांगितलं का आम्ही तू एकटा फक्त सिंगल डबल खेळ, नंतर तू मारू शकतोस. भाईनी मला खूप सहकार्य. आपण सर्वप्रथम जावेद भाई यांच्याकडून आलेले 500 रुपये मी विनंती करतोय. जावेद भाई या ना. सुधाकरजी मोरे नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. सगळ्यांनी या. जावेद भाई या बाजूला, या बाजूला. इथे मात्र सन्मानित केले जाते ते म्हणजे अमित शिर्के याला 500 रुपयाचा कॅश प्राइज सर्वप्रथम आपण देऊया. त्यानंतर इथे मात्र त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फोटोग्राफर या. चेतन तुम्ही पण यायचं आहे, तुला 500 रुपये द्या चेतन. हा आणि सगळ्या टीम